नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. छगन भुजबळ हे येवला मतदारसंघातून निवडून आले, पण पुढे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होऊ शकला नाही. जरांगे आणि भुजबळ यांची जुगलबंदी आपण 6 महिन्यापूर्वीपासून पाहत आलेलो आहोत. आज त्यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेला लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आणि इतर अनेक विषयांच्या बाबतीत त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. हे बघा, एक आहे त्यावेळेला जे आहे काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा, कारण अनेक अशिक्षित महिला वगैरे आहेत, त्यांना त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे. त्याच्यासाठी काही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा लागली होती कामाला, आणि त्यांना त्याचेसुद्धा काही मोबदला मिळत होता. परत कार्यकर्ते जे होते, कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या गावात आपापल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा म्हणून फॉर्म भरले. ते फॉर्म भरत असताना ते जे नियम होते, काय हे नियम आताचे नियम पहिल्यापासूनचेच आहेत. म्हणजे मला त्यातले जे काय आढळलं की एका घरामध्ये फक्त 2च महिला असाव्यात, त्याच्यानंतर 4 चाकी गाडी नसावी, किंवा एवढं उत्पन्न त्यांचं नसावं, म्हणजे त्यांच्याकडे रेशन कार्ड असावं, म्हणजे साधारणतः ते गरीब आहेत असं दर्शवतं. तर या अशा अनेक काही गोष्टी होत्या त्याच्यावर, त्या अटी, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आणि मग त्यावेळेला जे आहे ते पैसे पण मिळाले लाडकी बहिणींना. आणि त्या संदर्भामध्ये मी मागेच म्हणजे काही 10-15 दिवसापूर्वी मला विचारलं, तर मी सांगितलं होतं, आता त्यांना ते पैसे त्यांनी घेतले, कदाचित त्यांचा तो हक्क नव्हता, परंतु त्यांच्याकडून पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही, आणि तो पैसे वसुली वगैरे परत करण्याचा धंदा करूही नये. तर काही लाखामध्ये ती संख्या असेल. एवढंच आहे की सरकारनं वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून की आता झालं ते संपलं, पण आता यापुढे सुद्धा हे आमच्या अटी आहेत, ह्या अटीच्या मध्ये बसत असेल तरच तुम्ही ह्या लाडक्या बहिणीच्या मदतीचा स्वीकार करावा, अन्यथा स्वयंस्फूर्तीनं जे आहे त्याग करावा. असे काहीतरी हे केलं पाहिजे. पण एक जण म्हणतो, एक जण म्हणतो वसूल करणार, एक म्हणतो नाही वसूल करणार, एक म्हणतो काय काय काय. आता मलाच माहिती नाही की नक्की काय, पण माझं ही सूचना आहे की लोकांना तुम्ही सगळीकडे काही तुमच्याद्वारे सुद्धा सांगता येईल की ह्या 4 अटी आहेत का 5 अटी आहेत, याच्या बाहेर जे असतील त्याने कृपया या योजनेचा जो आहे स्वीकार करू नये स्वयंस्फूर्तीने. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. महाराष्ट्रामध्ये 5 कोटी वृक्षांची लागवड करून त्यापासून कार्बन क्रेडिट मिळवणं हा एक वेगळ्या प्रकारचा विचार महाराष्ट्र शासन करत आहे, आणि त्याकरता काही स्वयंसेवी संस्थाही पुढे आल्या आहेत. जाणून घेऊयात नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे. मी आज इथे शाश्वत पालघर शेतकरी उत्पादक कंपनी, तसंच इनोसेपियन ॲग्रो टेक्नॉलॉजीज आणि तसंच स्वॉन फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतोय. आम्ही महाराष्ट्रामध्ये 5 कोटी झाडं लावायचं आणि त्यांना जगवायचं धोरण हे हाती घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण 5 कोटी झाडं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवरती लागतील, आणि त्या झाडांना जगवण्याकरता कार्बन क्रेडिट हे मिळवून द्यायचं आपण इथे प्रकल्प चालू केलेला आहे. त्या प्रकल्पाची मालकी शाश्वत पालघर शेतकरी उत्पादक कंपनीची आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या संघटनेला आपण ह्या प्रकल्पाची मालकी दिलेली आहे. हे जगामध्ये पहिल्यांदा होतंय, आणि ह्याच्यासाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती भरपूर प्रोत्साहन आणि प्रशंसा सुद्धा भेटलेली आहे.
तेच नाही तर ह्या कार्बन क्रेडिटच्या प्रोजेक्टमध्ये क्रेडिबिलिटी आणण्यासाठी, ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी आणि त्याची इंटेग्रिटी आणि इम्पॅक्ट हाय करण्यासाठी आम्ही तयार केलेल्या डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मचा मदत घेणार आहोत, ज्याच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल ट्री लेवलला म्हणजे प्रत्येक झाडाचं मॉनिटरिंग केलं जाईल आणि त्याच्यातून नेमकं किती कर्ब शोषून घेतलेलं आहे त्या झाडाने याचं मूल्यमापन केलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून इफेक्टिव्ह आणि ट्रान्सपरंट असं कार्बन क्रेडिटिंगचा प्रकल्प इथे आपण हाती घेतलेला आहे. या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, जास्तीत जास्त झाडं लावावी आणि माननीय प्रधानमंत्रीजींनी जे धोरण घेतलेलं आहे एक पेड माँ के नाम, तसंच आमचं धोरण आहे त्याच्यातून प्रोत्साहन घेऊन की एक पेड माँ के नाम और कार्बन क्रेडिट युवाओं के नाम. तर आपल्या पुढच्या पिढीसाठी त्यांचं पर्यावरण चांगलं होणार, त्यांची जमिनीची पत चांगली होणार आणि त्यांना ह्याच्यातून 2 पैसे जास्त कार्बन क्रेडिटच्या उत्पन्नातून भेटणार. अशा प्रकारे आपण हा प्रकल्प केलेला आहे. ह्या प्रकल्पाला आपण जास्तीत जास्त सहभाग घेऊन जास्तीत जास्त मोठं करण्यामध्ये आम्हाला मदत कराल अशी. पुण्यात GBS रुग्ण वाढत आहेत. आज जवळजवळ तो आकडा 150 पर्यंत गेला. पुण्यातील कमला नेहरू रुग्णालय जे मंगळवार पेठेत आहे त्याची पाहणी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्या रुग्णालयात न्यूरोलॉजिस्टच नाही आहे. महापालिकेकडनं अशी कोणती जे काही पद असतं ते मंजूरच करण्यात जातं. GBSचा आजार आहे तो न्यूरॉन संदर्भात आहे, त्यामुळे तिथे नागरिक पण जाऊ शकत नाही तर रुग्ण जाऊ शकत नाही. साधारणपणे सरकारने एकच हॉस्पिटल का करावं? जेव्हा असं एपिडेमिक येतो किंवा अशी कुठली अडचण येते तेव्हा का नाही आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि सरकार तुमचं सगळं जी हॉस्पिटलचा खर्च असेल तो मोफत केला पाहिजे सरकार. कारण काही सरकारची चुकी आहे ना. सरकारच्या निष्क्रिय कामामुळे ही रोगराई पसरते. त्याच्यामुळे ह्याला नैतिक हा शब्द जरा या सरकारबद्दल विचार करून वापरावा लागतो दुर्दैवाने. पण काहीतरी नैतिकता या सरकारने ह्या बाबतीत तरी लागतो. शहरी गरीब योजनाबाबत यांना मोफत उपचार दिले जात आहेत असं सांगितलं जात आहे, पण त्याच्यासाठी अट आहे की आधार कार्डवर पुण्याचाच ॲड्रेस आमची मागणी आहे की आमच्या भागामध्ये आमच्या घराच्या जवळ आणि चांगली सोय द्यायची जबाबदारी पुण्याच्या प्रशासनाची आहे, महाराष्ट्र सरकारची आहे. आज DPDCमध्ये ही मागणी करणार आहे की पुण्यामध्ये कुठलाही, शेवटी तो नागरिक या देशाचा नागरिक आहे. तुम्ही काय आधारवर आता आधार काढून चेक करणार आहे का कुठला पेशंट कुठला आहे? ही माणुसकी आहे, हे सरकार आहे आणि हे सरकार सेवेसाठी आलं आहे का फक्त दादागिरी आणि एक्स्टॉर्शन करण्यासाठी आले? माझी मागणी आज DPDCमध्ये राहणार आहे की प्रत्येक रुग्ण मग तो कुठलाही असू दे तो जर इथे आला आणि हॉस्पिटलच्या दारात गेला तर त्याला मोफत सेवा ही मिळालीच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका आहे. सुप्रिया सुळे यांनी आज गांधी भवन येथे भेट दिली आणि त्यांनी तिथे नागरिकांशी संवाद साधला. गांधी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला सर्वोदयी कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते. आता हा एक पांडुरंग, त्याच्यानंतर कुंभमेळ्याचं नियोजन, त्याच्यातून येणारे सोशल मीडियावरचे व्हिडिओज. प्रत्येकाची श्रद्धा असते. श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग असतो आणि तो प्रायव्हेटलीच करायचा असतो. म्हणजे प्रार्थना, माझं हे वैयक्तिक मत आहे की प्रार्थना ही उंबरठ्याच्या आतच मी केली पाहिजे, तेव्हाच ती माझ्या पांडुरंगाला. जर मी ती बाहेर जाऊन रोज मी त्याचा प्रचार प्रसार करत असते तर खरंच माझं पांडुरंगाला ते आवडेल का असं अनेक वेळा. आणि माझा एक समज आहे स्वतःबद्दल की माझ्या पांडुरंगाचं डायरेक्ट कनेक्शन आहे, तिथे मध्यस्थी लागत नाही मला, असं माझा एक समज आहे. आता ही माझी श्रद्धा आहे आणि हा देश एकत्र ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने महात्मा गांधी असतील किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंची नोंद ही घेतलीच पाहिजे. कारण सायंटिफिक टेम्पर ज्या आहोत आपण त्याच्यातले कुठेतरी हरवून गेलेले आहेत असं मला वाटतं. की 2 मिनिटं थांबून विचार करतो. इथे मी आता ह्याचा फोटो काढून मी ट्विट केलंय आत्ताच की प्रार्थना कशासाठी असते,
ही आपला आत्मा खुश करण्यासाठी असते आणि आपली कमजोरी जाणणे का समय होत आहे. माझ्या पिढीला असं वाटतं आमच्यात कमजोरीच नाही आहे, त्याच्यामुळे आवाचं काय. आणि जी घटना परवा झाली दुर्दैवाने कुंभमेळ्यात, प्रचंड अस्वस्थ करते. म्हणजे माझी पिढी, मी ह्या बाबतीत अनेक वेळा असं मला वाटतं की मी रामकृष्ण हरी, म्हणजे माझ्या पांडुरंगावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. आता तो पांडुरंग काय मला सांगतो की तू तुझ्या आजच्यामध्ये वाढ, तू चांगलं काम कर, तू चांगलं काम कर, तुला पंढरपूरला यायची गरज नाही. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. गांधीजी या देशामध्ये जर नसते तर आपला स्वातंत्र्याचा लढा कसा झाला असता याविषयी अनेक तर्कवितर्क आपल्यासमोर येत असतात. पण माझ्या अभ्यासाप्रमाणे, माझ्या मतीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे गांधीजींनी जर स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली नसती तर देशाचं स्वातंत्र्य हे खूप उशिराने आपल्याला कदाचित मिळालं असतं असं वाटतं. पण त्याचबरोबर गांधीजींनी जे सत्य, अहिंसा हे जे सिद्धांत त्यांच्या कृतीतून जगाला दाखवले, म्हणूनच आज गांधीजींचे 500हून अधिक पुतळे परदेशामध्ये लावले गेले. नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, अनेक जहाल मतवादी असतील, लोकमान्य टिळकांसारखे जहाल असतील, पण ते गांधींना मात्र निश्चितच मानत असे आणि गांधींच्या विचारांपुढे, गांधींच्या कृतीपुढे ते जात नसे. कारण जनमानस हे गांधींच्या बरोबर होतं, परंतु त्याच जनमानसाने लाठ्या खाल्ल्या. गांधीजींनी सांगितलं अहिंसा तत्त्वज्ञानाचं पालन करायचं, समोरचा जरी मारायला आला तरी आपण त्याला प्रतिकार करायचा नाही, एवढी मानसिकता गांधींनी लोकांच्या मनामध्ये बिंबवली, रुजवली आणि त्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळालं हे निर्विवाद सत्य. जागतिक स्तरावरती गांधीजींनी स्वतःच्या बुद्धिमत्तेची, लेखणीची आणि स्वतःच्या कर्तृत्वाची जी छाप पाडली, त्या छाप पाडण्यामधनंच ब्रिटिश सरकारला भारतातनं जावं लागलं. आणि म्हणूनच गांधीजी या देशात जर जन्माला आले नसते तर आपला स्वातंत्र्याचा इतिहास वेगळा लिहिला गेला असता. आपण कुठल्या दिशेला पोचलो असतो, अराजकता झाली असती का नाही, या जरतरच्या गोष्टी आहेत. पण आपण आज जे लोकशाही मूल्यांवरती जगतो ते मात्र जगणं आपलं अवघड झालं असतं. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.